तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ट्रॅव्हल विथ विराज या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण चाललो आहे अलिबागला. माझे 4 मित्र आहेत आणि फॅमिली पण आहे. तर आता बलेनोमध्ये माझे सगळे मित्र आहेत. ती अवनीवरून मी आणि पूजा, बाकीचे दुसऱ्या गाडीमध्ये आहेत. आता मित्रांनो, एक वाजलेले आहेत, आता एक 7:30 झाले आहेत. थोडा लेट झाला, 7ला निघायचं होतं. तर आता पटकन निघूया आपण एकदम फटाफट, कारण लेट झालं आहे. कारण नंतर ना अलिबागला आज विकेंड आहे, तर पोचायला लेट झाला तर ट्रॅफिक भेटते. त्याच्याला निघूया पटकन मित्रांनो. असो थोडा ब्लॉग में आले होते. तर हॅलो मित्रांनो, आपल्यासोबत आहे वरुण, अवनी आणि पूजा. या गाडीमध्ये आम्ही 4 आहेत. ते हाय करा या सगळ्यांनी. तर या गाडीमध्ये आम्ही 4 आहेत, बाकीचे दुसऱ्या गाडीने येत आहेत. आम्ही यंग मुलं या गाडीमध्ये आहेत, बाकी सगळे ओल्ड एजवाले त्या गाडीमध्ये आहेत. मित्रांनो, आता आपल्याला 3 ते 4 तास लागतील पोचायला. पहिला आपण पेट्रोल वगैरे भरूया आणि मग हळूहळू आपण प्रवास चालू करू. चलो. तर मित्रांनो, पहिला ब्रेक अशा प्रकारे आपण आलेलो आहे दत्ता स्नॅक्सला. 1 मिनटं, गाडी लॉक. हां, तर रोड क्रॉस करूया 1 मिनिट. हात नको पकडू आपापला. येस येस. तर पहिला ब्रेक अशा प्रकारे दत्ता स्नॅक्सला. ठरलेलं असतं आमचं दत्ता स्नॅक्सचा वडापाव खायचा. ते बघा त्या साईडला. आता पटकन मस्त खाऊया आणि पटापट जाऊया. वाजलेले आहेत 9 आणि आम्ही आता खातो आहे वडापाव. इकडचा फेमस मिसळ आणि हे काय कोथिंबीर आणि कॉफी. आणि नॉनव्हेज खाते का? चला, आता फटाफट आम्ही नाश्ता करतो आणि नंतर भेटूया आपण. तर पद्धतशीर नाश्ता केला. आता अजून 2.5 तासाचा प्रवास दाखवत आहेत. तर आता मित्रांनो, एकदम मनापासून ड्राईव्ह करू, कारण भूक लागलेली. तर पटकन थांबलो. आता पद्धतशीर ड्राईव्ह करूया. हर टाइम सारखं ट्रॅफिक लागलेली आहे आम्हाला. हर टाइम सारखं आमचं लकच खराब आहे. जिकडे जातो तिकडे ट्रॅफिक लागते आम्हाला. सगळ्यांची तोंडं बघू शकतात, वैतागलेत सगळे. तर लास्ट एक 15 मिनटं झाली ट्रॅफिकमध्ये. डायरेक्ट रनिंगमध्ये पण नाही आहे, डायरेक्ट जागेवरच थांबलो आहे. हे बघा ना, वैताग आला बरोबर. अरे बाप रे, बस भी फंस गई क्या? ये बंद पड़ गई है, माँ कसम. सांड साले खा पे ट्रक बंद पडलाय. के लिए खाता जमता नहीं. काय बोलू, एवढूशा कारणासाठी एवढी मोठी ट्रॅफिक झाली आहे मित्रांनो. आमची आता वाट लागली आहे मित्रांनो. 1 तास लागला आहे आम्हाला अशा प्रकारे ट्रॅफिकमध्ये मित्रांनो. म्हणून ट्रॅफिक बघा तुम्ही, ट्रॅफिक बघा. अपोजिट साईडला एकच लेन चालू ठेवली आहे. खतरनाक ट्रॅफिक, खतरनाक ही ट्रॅफिक. एक आत्महत्या करने का नहीं. 2-3 किलोमीटर तरी आरामात मागे पुढे असणार. आरामात, जास्तच असेल, मी जरी कमी बोललो. चला मित्रांनो, फटाफट आपण जाऊया. वैताग आला मला. आपण पोचलेलो आहे अथक प्रयत्नानंतर. खूप ट्रॅफिक होती सगळं काय. तर छान आहे, प्रॉपर्टी ह्याची छान आहे. आता अजून आम्ही पूलमध्ये वगैरे गेलो नाही आहे. आता जस्ट आम्ही एक वॉक राऊंड येतो. बेड आहे, इथे सामान ठेवलं आहे. ते सामान ठेवायला. वॉशरूम क्लीन आहे पद्धतशीर. आणि हा कॉमन एरिया आहे. थोडंसं बाहेर आलो तर ही पार्किंग आणि त्या साईडला पूल आहे. छान आहे एकदम. प्रॉपर्टी वगैरे, रूम्स वगैरे छान आहेत. फक्त या इथचा रोड
एकदम बेकार आहे. जो मेन अलिबागमधनं म्हणजे नागावपासून इथे यायचा रोड नाही एवढा चांगला आहे, खूप खराब आहे. म्हणजे रात्रीचं तुम्ही बाहेर पडूच शकत नाही असं आहे. तर आता सीन आहे, त्याला विचारायचं आहे की बाबा दुसरा रोड असेल तर आम्हाला सांग, नाही तर मग रात्री आम्हाला बीचवर वगैरे जर जायचं असेल तर मग प्रॉब्लेम होणार असं आहे. आणि हां, आजकाल न्यूज झळकते की बिबट्या आलाय बिबट्या आलाय. तर खरंच इथे बिबट्या आला. आम्ही लोकं पण बोलत होती रात्रीची पडू नका बाहेर. तर लेट्स सी, आता तो बिबट्या 4-5 दिवसाआधीपासून इकडे आलेला. तर आता आम्ही फटाफट फ्रेश होतो. तर आम्ही आता पूलच्या ठिकाणी आलेलो आहे. छान आहे पूल, डिसेंट मोठा आहे. स्लोप वाला पूल रहेगा ना? हाँ, स्लोप वाला ही रहेगा. ये देख ना, ऐसा स्लोप है, यहाँ पे डीप है, वहाँ पे थोड़ा ये इधर ही कूदना है. लगेगा नहीं ना. ये फायनली पोचलेलो आहे. पाणी थंड आहे. हा, तर मित्रांनो आता फटाफट आता ॲज युजल फोटो चालू आहे. फोटो बस और तेरा और मेरा निकाल दे. किती फोटो काढणार पूजा? फोटो शिवाय काय आहे का? काय आहे का म्हणजे किती फोटो काढणार? आल्यापासून फोटो चालू आहे. काय खायचं वगैरे आहे की नाही? आहे, सगळं आहे. त्यांना भूक लागते की नाही या पोरींना? मला आता फटे भूक लागली आहे. खायला काय भेटतंय असं झालं आहे पहिल्यांदा. हां, आता बाय अजून आम्ही जेवलेलो नाही आहे. हे बघा, मूग डाळ वगैरे खातो आहे आम्ही सगळं. तर आम्ही आता थोडा वेळ आम्ही सिक्विल खेळतो आहे. सिक्विल हा पत्त्यांचा एक गेम आहे. तुम्ही गुगल करू शकता. खूप छान गेम आहे. जर तुम्ही ग्रुप असाल 4 जण 6 जण एक समसंख्यांमध्ये, तर एकदम भारी गेम आहे हा खेळायला. तर आता आम्ही थोडा 3-4 गेम खेळतो आणि मग जातो जेवायला, कारण जेवण अजून तयार नाही झालं. जेवायला आज आहे फिश आहे ना, फिश आहे, सुरमई आणि प्रॉन्स. सुरमई आणि प्रॉन्स. आणि व्हेज मॅडमसाठी आहेत पनीरची भाजी ॲज युजल. आणि दुसरी फॅमिली आमच्या दुसऱ्या रूममध्ये आहे. तर आम्ही चौघांनी ही रूम एक्वायर केली आहे. तर बाकीचे सगळे दुसऱ्या रूममध्ये, ते ओल्ड एजवाले सगळे तिकडे मजा करत आहेत. आम्ही इकडे सगळे गेम खेळतो आहे. तर चला आता थोड्या वेळाने गेम खेळूया आणि नंतर जेवायला जाऊया. तर मित्रांनो, जेवायला आलेलो आहे आम्ही आणि एकदम छान जेवण आहे. सुरमई आहे फक्त मच्छीमध्ये, आणि व्हेजमध्ये काय आहे? पनीर आहे. व्हेजमध्ये पनीर आहे. व्हेजमध्ये सुरमई आहे, ती लिमिटेड आहे बोलतो. आलं हां, सॉरी, व्हेजमध्ये नाही, सॉरी, नॉनव्हेजमध्ये सुरमई आहे पण ती लिमिटेड आहे, अनलिमिटेड नाही आहे. तर पूजा थोडी नर्वस झाली आहे. पूजाला अनलिमिटेड छोटंसं सुरमई 300 रुपयाला, ते पण अलिबागमध्ये. काय बोलणार आता, मच्छीची प्राइसिंग मला माहीत नाही, पण आता पूजाला माहीत आहे तर ती बोलते असेल आता. तर आम्ही एक्स्ट्रा मागवली आहे कारण खूप छान आहे. आणि इथे आलात तर एकदा तुम्ही पहिलं प्राइसिंग विचारा रूमचे, स्टेचे आणि जेवण. तर हॅलो मित्रांनो, वाजलेले आहेत 5:15. 1 तास झोपलो, 1-1.5 तास, 1-1.5 तास नाही, 1-1.25 तास झोपलो. आता आपण जाऊया बीचवर, कारण अजून लेट झाला तर मग सनसेट वगैरे मिस होईल. तर आता बीचवर जाऊया आणि बघू पाण्यामध्ये, जर पाणी चांगलं असेल तर पाण्यामध्ये खेळूया वगैरे, जरा स्पोर्ट्स करूया. स्पोर्ट्स करायला मी खूप एक्सायटेड आहे, कारण खूप टाईम झाला मी स्पोर्ट्स नाही गेलेत. तर आता करूया आपण स्पोर्ट्स आणि बघूया की कोण करतं का, बिकॉज पूजा घाबरते, अवनी घाबरते आणि बाकीचे माहीत नाहीत. वरून करेल, वरून आणि आम्ही दोघं करू मोस्टली. बाकी तर काय तर आम्ही आता इथे शांतपणे बसायला आलो आहे, कारण खाली लिटरली बसायला जागा नाही आहे. इकडे नागावला बसायला जागा नाही आहे. हे बघा,
जिकडे तिकडे नजर जाते तिकडे तिकडे पब्लिक आहे. गोप्रोमध्ये खूप कमी दिसते बट ॲक्च्युअलमध्ये खूप जास्त आहे. पूजा कसली फिलिंग? जुहू बीच. येस झू बीच, लिटरली झू बीच. डेंजर डेंजर. म्हणजे आम्ही थोडं रिग्रेट करायला लागलो आत्ताच की का आलो आम्ही इकडे असं. ठीक आहे आता काय करणार, पाण्यामध्ये तर जाणार नाही. कपडे तर घातलेले आम्ही पाण्याचे बट आता आम्ही जाऊ आमच्या हॉटेलच्या पूलमध्ये, कारण तेच ऑप्शन आहे. बॉडी गरम करणे कारण तेच ऑप्शन आहे, दुसरं ऑप्शन नाही आहे. रात्री पाण्यामध्ये तर उतरायला देणार नाही वगैरे 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 वगैरे. ठीक आहे आता काय करणार, थोडा आम्ही सनसेट पण झाला ऑलमोस्ट. तुम्हाला आता तुम्ही बघाल, मी तुम्हाला तुमच्यासाठी खास मेहनत करून टाईमलॅप्स काढला आहे. काय करते पूजा? चेस. आणि आम्ही लिंबू सरबत घेतलं आहे. नो कलर नो कुछ. थंड आहे? ठीक है ठीक आहे ना. इतना कुछ नहीं. लेट अभी तक मैं काम किया, पैंट खा लिया. 3 2 1. तर अलिबाग से सीधा मित्रांनो आता वाजलेले आहेत 9:52. जेवायच्या आधी जस्ट आम्ही असं बसलो आहे छानपैकी. सगळे बसले आहेत. सिक्वेल खेळते, सिक्वेल माझी बायको. आता भाई न्यूज अशी आहे, किती जिंकलो आपण? 9-4. हां येस. अरे यार फ्लॅश काय बंद झाला? हां तो येतो बताना पडेगा. 9 आम्ही जिंकलो आणि 4 5 हां 5 सॉरी 5 9-5 असा स्कोर आहे आमच्या. आता जो 10 पहिले जिंकेल त्याला काहीतरी भेटेल असं आमची बेट लागलेली. बेट सांगू शकत नाही तुम्हाला पण थंडी फटते आहे, मस्त थंडी आहे. हे बघा मस्त शॉल हुड तो भाई तो हलक आहे हलक. त्याला थंडी विंडी काय लागत नाही पण मला लागते आहे, तर मी घातलं आहे. तर मस्त वाटतं आहे मित्रांनो. छान थंडी आहे अलिबागमध्ये. पण तुम्ही एवढ्या आत नका राहायला येऊ. बीचच्या साईड. तर मित्रांनो मला पूजाने ॲनिव्हर्सरी गिफ्ट एवढं भारी दिलं आहे, मला कळायला सुद्धा नाही दिलं. पूर्ण दिवसामध्ये एवढी तयारी केली आहे तिने दुसऱ्या रूममध्ये. बघा हॅप्पी ॲनिव्हर्सरी केक वगैरे बघा सगळं. काहीच मला नाही ठीक आहे. नाही ऑब्विसली वर्ण आणि अवनीने पण खूप हेल्प केली. पण मला खूप गाईस थँक्यू सो मच यार. मला एक्सपेक्टेशन नव्हतं असं बट यार एक्सपेक्टेशन म्हणजे मला माहीत पण नव्हतं यार काय. मी माझ्या पिकनिकसाठी आलेलो आणि हे झालं. ठीक आहे पण माझं असं होतं की पूजाला कुठेतरी घेऊन जायचं, तर आमचा प्लॅन झालेला. मग अवनी आणि वरून पण जॉईन झाले आमच्यासोबत. सगळे हॅप्पी आहेत, चांगलं आहे, मजा आली. आणि ॲनिव्हर्सरी शेवटी साजरी झालीच. खूप छान वाटतंय. लव यू पूजा. आम्ही पण छोटे ब्लॉग काढले. येस तुम्हाला इंस्टाग्रामवर भेटतील. तर मित्रांनो आपण आता ब्लॉग इथेच आपण एंड करूया. आता आम्ही चाललो झोपायला आणि आपण भेटू आता उद्या. ब्लॉग आपण कंटिन्यू. गुड मॉर्निंग मित्रांनो.
तर काल पूजाने एवढं भारी सरप्राईज केलं मला, थँक्यू सो मच. मग आज दुसरा दिवस, आज आपण आलेलो आहे आता सकाळी सकाळी नाश्ता करायला. आवाज थोडा जड झाला आहे. तर नाश्त्याला आहे मिसळपाव आहे, पोहे आहेत आणि आम्ही ब्रेड ऑमलेट मागवलेत. सकाळी सकाळी हेवी नाश्ता मला आवडतो करायला. तर नाश्ता आहे चांगला आहे आणि नाश्ता अनलिमिटेड आहे. जे नाही पाहिजे अनलिमिटेड ते अनलिमिटेड आहे. नाश्ता अनलिमिटेड आहे. झालं. आता पूलमध्ये जायचं होतं बट हिंमत नाही होते, एवढं गार पाणी पडलं आहे. तर गपचूप घरीच बसणार 11 वाजेपर्यंत, थोड्या गेम्स वगैरे घेणार आणि नंतर बीचवर जाऊ असंच फोटो काढायला आणि मग तिकडनं घरी. तर चला मी आता नाश्ता करतो. वरून मार दे, चल मैं भी आता हूँ फिर. गाइस इच्छा होते पोहायची, पाणी जाम थंड आहे, म्हणजे उडी मारायलाच नाही होत आहे. असे अंगा हो इथे पण थंड आहे पाणी. समजत नाही काय करू. आमच्याकडे टाईम पण आहे, आता कपडे पण आहेत सगळं आहे, बट इच्छा नाही ते हे नाही होत आहे की अंगात आतून नाही येते की उडी मार विराज. बघू आता उडी वरून मारतोय, वरून नाही मारली तर मी पण मारेल. तर हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग फ्रॉम नागाव. निघालो आम्ही आता मुंबईच्या वाटेला. बट आता आम्ही चाललो आहे जरा फोटो काढायला. तर फटाफट फोटो काढू आणि मग निघू घरी, कारण नंतर ट्रॅफिक होत जाणार पुढे आणि नंतर आमचा मुंबईला पोहोचल्यावर अजून एक प्लॅन आहे, ते आम्ही तुम्हाला पुढे सांगू. तर चला आपण आता फटाफट फोटो काढू. फोटो सेशन चालू आहे या साईडला आणि कालपेक्षा बऱ्यापैकी गर्दी कमी आहे सकाळी, कारण ऊन पण एकदम खतरनाक आहे, पण झोंबत नाही आहे ऊन, पण आहे गर्दी बऱ्यापैकी कमी आहे. बरं वाटलं एवढी कमी गर्दी बघून. तर काल संध्याकाळी अफाट गर्दी होती, अफाट एकदम जास्त. काढ तू फोटो, ब्लॉग चालू आहे. आणि बरोबर 2.5 तासाने आम्ही जेवायला थांबलो आहे साई सहारा हॉटेलला. साई सहारा हॉटेल छान आहे. गर्दी होती खूप म्हणून आम्ही थांबलो. जेवण टेस्ट करायचं येस. आता खूप असं हे झालं आहे आणि हां, तर प्लॅन असा आहे मुंबईला पोचल्यावर बघायचं आहे आम्हाला धुरंधर, कारण खूप भारी पिक्चर असं बोलत आहेत, एकदम भारी. आणि मला खूप आधीपासून ते क्रेविंग्स होत आहेत, तर मी बोलो टाईम नाही उद्यापासून, मग परत काम वगैरे चालू. तर आज टाईम आहे तर पटापट पिक्चर पण बघून घेऊया आपण. तर मग आहे ना, धुरंधर पण बघायचं आहे. चला मित्रांनो, आता आपण फटाफट जेवूया, ड्राईव्ह करू आणि टाईमावर पोचू आणि पिक्चर बघूया. बाय. जेवून झाल्यावर लोक राऊंड मारतात, आईस्क्रीम खातात आणि ह्या पोरी बघा जेवून झाल्यावर झुलतात. व काय बोलायचं आता. बाय द वे अरुण आईस्क्रीम छान आईस्क्रीम आहे, नक्की खावा. पोचलो, जरा घरी गेलो, फ्रेश झालो आणि आता आम्ही निघालो आहे पिक्चरला, धुरंधर पिक्चरला. तर एक तर 7:30 शो आणि वाजलेले आहेत 6. आम्हाला घारी झाली आहे, तर आता ॲक्सेसने आम्ही पटापट जातो आहे. हुमाला शो आहे. अजून